नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण कुटप्रश्नामध्ये स्वाध्याय 9.2 अभ्यासत आहोत. याच्यामध्ये दिशावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न पहिला बघा, मानस पश्चिमेला 20 किमी गेला, नंतर तो दक्षिणेला 12 किमी गेला, त्यानंतर पूर्वेला 6.5 किमी गेला, नंतर उत्तरेला 12 किमी जाऊन थांबला, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? मानस पश्चिमेला 20 किमी गेला. पश्चिम दिशा म्हणजे कुठली? आता याच्यामध्ये पेजवर काढायचे झाले तर इकडं असते ती पूर्व दिशा असते, इकडं पश्चिम, वरती खाली दक्षिण आणि वरती उत्तर असते. तो कुठे गेला? पश्चिमेला 20 किमी, म्हणजे सुरुवातीला पूर्वेला असेल, पूर्वेकडून पश्चिमेला किती किमी गेला? इकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे 20 सेमी गेला, हे 20 सेमी. त्यानंतर समजा हे सुरुवातीला ए या ठिकाणी, त्या ठिकाणापासून बी या ठिकाणी गेला. त्यानंतर दक्षिणेला 12 किमी गेला, दक्षिण म्हणजे खाली, इथं 12 किमी गेला. त्यानंतर पूर्वेला म्हणजे इकडची पूर्व दिशा, पूर्वेला 6.5 किमी गेला. 6.5 म्हणजे इथं दाखवूयात, 6.5 किमी गेला. ही सी दाखवूया, ही डी दाखवूया. नंतर उत्तरेला 12 किमी जाऊन थांबला. इकडं पण बी टू सी 12च आहे, आणि आता इथं वरती गेला 12 किमी गेला, म्हणजे इथपर्यंत गेला. इथं आपण ई पॉईंट दाखवू. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आता हे टोटल अंतर किती आहे? ए टू बी 20 आहे, आणि हे एवढं अंतर किती झालं? इथं 6.5 आहे, म्हणजे हे पण 6.5च असणार. मूळ ठिकाण कुठं आहे? ए, म्हणजे आपल्याला ए पासून ई पर्यंतचं अंतर काढायचं. ए पासून ईचं अंतर कसं मिळणार आपल्याला? 20मधून हे जर 6.5 काढलं तर इथून इथपर्यंत अंतर मिळेल. मग 20 वजा 6.5, इथं पॉईंट घेऊन 0 करूयात. 0मधून इथं पॉईंटच्या काय इकडं किती जरी 0 दिले तर त्याला काही व्हॅल्यू नसते, त्यामुळे इथं 0तून 5 जात नाही. हातचा घेऊया, इथं 1, हातचा घ्यायचा. 10तून 5 गेले, 5 राहिले. 9मधून 6 गेले, किती राहिले? 3 राहिले. 13.5 किमी, 13.5 किमी. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा, माया आणि छाया समोरासमोर उभ्या आहेत. मायाचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर छायाच्या डाव्या हाताला कोणती दिशा असते? समजा ही माया, तिचं तोंड कुठलं आहे? इकडच्या पश्चिमेला, पश्चिमेकडे तोंड आहे तिचं. आणि ही छायाचं तोंड कुठं आहे? इकडं पूर्वेकडे, पूर्व. तर छायाच्या डाव्या बाजूला, म्हणजे छायाचा इकडचा जो हात आहे तो कुठला असेल? इकडचा हात उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न तिसरा बघा, पुढीलपैकी एकमेकाच्या लगत असलेली दिशांची जोडी कोणती? आता बघा इथं कुठले दिले? वायव्य आग्नेय. आपण दिशा सुरुवातीला तयार करू. हे झाले मुख्य दिशा 4. मुख्य दिशा 4 कुठल्या? पूर्व, पश्चिम, खाली दक्षिण आणि वरती उत्तर. आणि उपदिशा आग्नेय. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय असते. त्यानंतर नैऋत्य, आग्नेय, नैऋत्य दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये असते. इथं वायव्य पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये असते. आणि इथं ईशान्य. आता एकमेकांच्या लगत असलेली जोडी विचारली. वायव्य आणि आग्नेय लगत आहे का? नाही, समोरासमोर आहे. इथं वायव्य आहे, इथं आग्नेय आहे, त्यामुळे हे येणार नाही. पर्याय पाहिला नाही. ईशान्य आणि नैऋत्य एकमेकाच्या विरुद्ध आहेत. इथे ईशान्य, इथे नैऋत्य. एकमेकाच्या लगत आहे का? नाही. पश्चिम पूर्व आणि इथं पश्चिम लगत आहे का? नाही. आग्नेय आणि नैऋत्य हे एकमेकाच्या जवळ आहेत, लगत आहेत.
उपदिशामध्ये त्या लगत आहेत आणि मुख्य दिशामध्ये येते, पण उपदिशामध्ये आग्नेय झाल्यावर नैऋत्य असते, त्यामुळे लगत असणारी दिशा कुठली? आग्नेय नैऋत्य. प्रश्न 4 बघा. भरत पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो त्याच्या डावीकडे काटकोनात 2 वेळा फिरला, नंतर उजवीकडे 45 अंशात फिरला, तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल? इथं बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिमेकडे म्हणजे इकडं तोंड करून उभा आहे. इथं झाली पश्चिम, इथं झाली पूर्व, इथं उत्तर आणि इथं दक्षिण, आणि इथं आग्नेय, नैऋत्य, इथं वायव्य आणि इथं ईशान्य. पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे इकडे तोंड करून उभा आहे. पश्चिमेकडे म्हणजे त्याच्या इकडच्या बाजूला उजवी दिशा असणार आहे. इकडचा हात उजव्या दिशेला आणि इकडचा हात डाव्या बाजूला असणार आहे. उभा आहे. तो त्याच्या डावीकडे काटकोनात 2 वेळा फिरला म्हणजे इकडं 2 वेळा फिरला. सुरुवातीला डावीकडे काटकोनात म्हणजे कुठली दिशा येईल त्याची? सुरुवातीला दक्षिण दिशा येईल. त्यानंतर आणखी एकदा डावीकडे म्हटल्यानंतर त्याची दिशा कुठली येईल? पूर्व दिशा येईल. इथे एकदा काटकोनात आणि इथे एकदा काटकोनात, म्हणजे ते आता सध्या पूर्व दिशेला. त्यानंतर तो उजवीकडे 45 म्हणजे किती? 90च्या निम्मे, म्हणजेच इथं असं हे झालं 45. हा समजा इथं मध्ये कोण आहे, इकडं 45 म्हणजे इथून असा कोण, एवढा कोण 45चा असतो. म्हणजे तो कुठल्या दिशेला येईल? 45 म्हणजे आग्नेय दिशेला येईल. असा इथं म्हणजे आग्नेय दिशा येते. पूर्वेच्या आणि दक्षिणेच्या मध्ये कुठली दिशा असते? आग्नेय दिशा असते. पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आग्नेय. सुरुवातीला तो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. त्यानंतर तो काय झाला? काटकोनात म्हणजे तो कुठे आला? इथं दक्षिणेला आला. त्यानंतर तो आणखी एकदा डावीकडे काटकोनात वळल्यावर त्याची दिशा कुठली झाली? पूर्व दिशा झाली. आणि त्यानंतर 45 अंशात वळला म्हणजे आग्नेय दिशेला आला. त्याची पाठ कोणत्या दिशेला? त्याचं तोंड जर आग्नेयला असेल तर पाठ कुठली? वायव्य दिशेला असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. तर बघा, सोबतच्या आकृतीत ए ते बी चालत जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. या मार्गावर चालताना किती वेळा उजवीकडे वळावे लागते? आता बघा, ए पासून इथं बी पर्यंत जायचं आहे, तर उजवीकडे आता इथं जिथं ज्या ठिकाणी वळतो तिथं कुठल्या ठिकाणी डाव्या बाजूला वळतो, कुठल्या ठिकाणी उजव्या बाजूला वळतो हे पाहायचं. आपल्याला सांगितलं उजवीकडे वळावं लागतं किती वेळा. आता हा चालला इकडून, इथं तो कुठल्या बाजूला वळणार? डाव्या बाजूला वळणार, कारण हा समजा हा व्यक्ती, त्याच्या इकडचा बाजूचा हात कुठला येतो? डावा, आणि इकडचा उजवा. तो इकडं कुठे जाणार? डाव्या बाजूला जाणार. इथं उजव्या बाजूला वळणार, इथं उजव्या बाजूला वळणार. हा एक झाला. त्यानंतर असं जाऊन हा असंच इथं डाव्या बाजूला वळणार. त्यानंतर इथं उजव्या बाजूला वळणार. इथं 2 वेळा झाला. त्यानंतर समोर इकडं पण असं वळताना उजवीच बाजू येणार, 3 वेळा जाणार. त्यानंतर इकडं पण वळताना उजवीच बाजू येणार, 4 वेळा. इथं असं वळताना उजव्याच बाजूला वळणार, इथं उजवीच बाजू येणार 5 वेळा. त्यानंतर असंच इथं डावी बाजू येणार, इथून असंच डावी बाजू येणार, इथं उजव्या बाजूला येणार, म्हणजे इथं 6 वेळा उजवीकडे वळावे लागेल. त्या ठिकाणी इकडून इथे जाताना आपणच तिथून चालतोय असं फील करायचं, आणि आपला हात कुठल्या बाजूला असेल हे त्याचा विचार करायचा, आणि त्याप्रमाणे मग आपण दिशा ठरवायच्या. प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न 5 मधील आकृतीचे निरीक्षण करून ए ते बी मार्गावर चालताना किती वेळा आपल्यासमोर पूर्व दिशा येईल ते सांगा. पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशा या साईडला असते, इकडं पूर्व, ते सांगा. ही प्रश्न क्रमांक 5 मधील आकृती आहे. बघा, इथे एकदा पूर्व दिशा येते, त्यानंतर इथे एकदा पूर्व दिशा येते, इकडचं समोरचं तोंड पूर्व दिशेला आहे, हे 2 वेळा झाला. त्यानंतर हे नाही, इथं पश्चिमेला येते, इथे एकदा, हे काय झालं? पश्चिम, हे पूर्व, म्हणजे इथं 3 वेळा झाले. त्यानंतर ही पश्चिम येते, इकडचे आहे ते पूर्व येते, म्हणजे इथं 4 वेळा. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न 7 बघा.
आकाशातील ध्रुव ताऱ्याकडे पाठ करून विनायक चालत निघाला. 3 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला. थोडे अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? ध्रुवतारा कुठल्या दिशेला असतो? उत्तरेला असतो. हा समजा ध्रुवतारा आहे. कुठल्या दिशेला असतो? उत्तरेला. उत्तरेकडे तो पाठ करून चालला आहे, म्हणजे त्याचं तोंड कुणीकडे असणार आहे? दक्षिणेकडे असणार आहे. त्याचं तोंड दक्षिणेकडे असेल. चालत नाही. तो 3 किलोमीटर चालत गेल्यानंतर इकडं 3 किलोमीटर चालत गेला समजा, हे 3 किलोमीटर, म्हणजे त्याचा जो डावा हात आहे तो कुठे असेल? इकडचा आहे तो डावा, पूर्वेला, आणि पश्चिमेला उजवा हात असणार आहे. काटकोनात थोड्यानंतर चालल्यानंतर उजवीकडे काटकोनात वळा. 3 किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे काटकोनात वळा. इकडचा कुठला हात आहे? तुझा उजवा हात आहे. उजवीकडे तो काटकोनात वळा. काटकोनात म्हणजे इकडं 90 अंशाचं कोन वळा. असं वळा. पुन्हा उजवीकडे काटकोनात. थोड्या अंतर चालल्यानं मग इकडं त्याचा इथं चालताना हा हात आहे तो उजवा आणि हा हात आहे तो इकडचा डावा. तो नंतर उजवीकडे काटकोनात वळा, म्हणजे इकडं वळा काटकोनात. म्हणजे त्याचं तोंड आता तो कसं असेल? त्याचं तोंड उत्तरेला असेल आणि हा हात आहे तो उजवीकडे असेल आणि हा हात आहे तो डावीकडे, कारण त्याचं तोंड कुठे आहे? आता इकडे आहे. इथं कुठं होता? इकडं उजवा हात होता, इकडे डावा हात, पण त्याचं तोंड कुठं होतं? दक्षिणेला होतं. आता त्याचं तोंड कुठे आहे? उत्तरेला आहे. त्यामुळं इकडचा हात आहे तो उजवा आणि इकडे आहे तो डावा हात आहे. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणते, म्हणजे डाव्या हाताला म्हणजे या हाताला, या साईडला, या साईडची दिशा कुठली असते? पश्चिम असते. इथं बघा, इकडची असते पूर्व, इकडची कुठली असते? पश्चिम. म्हणजे आता त्याच्या डाव्या हाताला कुठली दिशा असेल? पश्चिम दिशा असेल. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर. प्रश्न 8वा बघा. सुषमा सकाळच्या वेळी तिच्या घराच्या दारात कोवळ्या उन्हात बसली होती. नंतर शाळेच्या वेळी घरातून बाहेर पडल्यावर उजवीकडे काटकोनाच्या निम्म्या कोनात वळून ती शाळेत गेली. तर शाळेचे तोंड कोणत्या दिशेला आहे? सकाळी कोवळे ऊन कुठल्या दिशेकडून येते? आपल्याला सूर्य उगवतो त्यावेळेस कोवळे ऊन असतो, म्हणजे तिच्या जे घराचं तोंड आहे ते कुठल्या दिशेला असणार आहे? पूर्वेला दिशेला असं. पूर्व दिशेला आपला सूर्य उगवतो. म्हणजे तिच्या घरात, इथं समजा घर आहे, तिच्या घरात कोवळे ऊन कुठल्या दिशेकडून येते? पूर्वेकडून येते. म्हणजे तिच्या घराचं तोंड कुठलं आहे? पूर्व दिशेला आहे. बसली होती. त्यानंतर शाळेच्या वेळी घरातून बाहेर पडल्यावर उजवीकडे काटकोनाच्या निम्म्या उजवीकडे म्हणजे ही दिशा झाली. उजवा बाजू म्हणजे ही दिशा आहे. काटकोनाच्या निम्म्या म्हणजे हे समजा, काटकोनाच्या निम्म्या म्हणजे 45, म्हणजे तिचा आता शाळा कुठल्या दिशेला असेल? आग्नेय दिशेला असेल. काटकोनाच्या निम्म्या कोनात वळून ती शाळेत गेली. तर शाळेचे तोंड म्हणजे इथं आग्नेय दिशेला, म्हणजे शाळेचे तोंड कुठल्या दिशेला असेल? आग्नेयच्या विरुद्ध दिशेला कुठली दिशा असते? इथं आग्नेय, इथं नैऋत्य, इथं वायव्य आणि इथं ईशान्य. म्हणजे आग्नेयच्या विरुद्ध कुठल्या दिशेला? इथं जर शाळा असेल तर त्या शाळेचं तोंड कुठल्या दिशेला? विरुद्ध दिशेला, म्हणजे वायव्यला असेल. कोणत्या दिशेचं आहे? वायव्य दिशेला. पर्याय क्रमांक पहिला बरोबर. प्रश्न 9 बघा. क पासून ख पर्यंत जाताना मार्गात किती वेळा डावीकडे वळावे लागेल? आता बघा, क पासून आता इकडं जायचं आहे, म्हणजे इकडचा हात असेल तो उजवा हात असणार आहे आणि इकडचा असेल तो डावा. इथून वरती वळताना हा हात वरचा कुठलाही डावा येतो, त्यामुळे इथून इथं वळताना हा डावीकडे वळा, म्हणजे एकदा डावीकडे वळा. त्यानंतर इकडं उजवीकडे वळणार, कारण का बघा तो इथं उभा आहे, त्याचा इकडचा हात आहे तो उजवा आहे आणि इकडचा हात आहे तो डावा आहे. त्यामुळं हा कुठं वळा? उजवीकडे वळा. त्यानंतर खाली वळताना पण उजवीकडे वळा. त्यानंतर इकडं वळा आहे, म्हणजे हा इथून इकडे जाताना तो डावीकडे वळा, डाव्या बाजूने वळा. इथं पण डाव्या बाजूने वळा. त्यानंतर इकडं उजवीकडे वळा. आता पण उजवीकडे वळा. म्हणजे डावीकडे आतापर्यंत किती झालं? 1 2 3. त्यानंतर खाली आल्यानंतर तो असा येतोय, त्यामुळे इकडचा हात आहे तो इथून असं वळताना डाव्या बाजूने वळणार. इथून असं वळताना पण तो डाव्या बाजूने वळणार. म्हणजे किती झालं? 4 आणि 5. इकडं उजवीकडे वळेल. त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा येतो. 5 वेळा तो त्याच्या मार्गात डावीकडे वळेल.
प्रश्न क्रमांक 10 बघा. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका मेजाभोवती ABCDEFGH या 8 व्यक्ती समोरासमोर तोंड करून बसलेले आहेत. तर पुढीलपैकी कोणत्या जोडीतील व्यक्ती अनुक्रमे नैऋत्य व आग्नेय दिशांना तोंड करून बसलेले आहेत? आता नैऋत्य दिशा, आग्नेय दिशा कुठली? ही आग्नेय दिशा आहे. म्हणजे एच ही व्यक्ती, सगळ्या व्यक्तींचे तोंड काय आहेत? समोरासमोर आहेत. समोरासमोर म्हणजे आतल्या बाजूने असणार आहेत त्यांची तोंड. एचचे तोंड आग्नेयकडे येणार. नैऋत्य, नैऋत्य म्हणजे दिशा म्हणजे कुठली? आग्नेय, ही नैऋत्य झाली. नैऋत्याकडे कुणाचं असणार? बीचं असणार. म्हणजे बी आणि इथं नैऋत्य म्हणजे बी आणि एच. बी आणि एच पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न क्रमांक 11 बघा. प्रश्न 10 मधील आकृतीत कोणत्या व्यक्ती परस्पर विरुद्ध दिशांना तोंड करून बसलेल्या आहेत? प्रश्न 10 मधील ही आकृती आहे परस्पर विरुद्ध दिशेनं, म्हणजे ज्या व्यक्ती समोरासमोर आहेत. आता एच आणि डी बघा, हिचं एचचं आग्नेयकडे येतं, डीचं कुठे येतं? वायव्येकडे येतं. म्हणजे ज्या व्यक्ती समोरासमोर आहेत त्यांचेच त्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेले आहेत. आता या पर्यायामध्ये कुठल्या व्यक्ती परस्पर विरुद्ध आहेत बघू. एच आणि बी. एचचं कुठे येतं? आग्नेयला, बीचं नैऋत्येला. परस्पर विरुद्ध होतं का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला योग्य नाही. एफ आणि डी. एफचं कुठे येतं? ईशान्येला येतं आणि डीचं कुठे येतं? वायव्येला येतं. त्यामुळे परस्पर विरुद्ध आहेत का? नाही. एच आणि डी. एच आणि डीचं बघा, एचचं आग्नेयला येतं आणि डीचं वायव्येला येतं. म्हणजे हे परस्पर विरुद्ध दिशा आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. जी आणि बी. जी आणि बी. जीचं कुठं येतं? पूर्वेला येतं आणि बीचं कुठल्या दिशेला येतं? नैऋत्याला. ह्या परस्पर विरुद्ध दिशा आहेत का? नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. मनीषा आग्नेय दिशेकडे पाठ करून उभी आहे. ती एकदा उजवीकडे काटकोनात वळली, मग 4 वेळा काटकोनाच्या निम्मे अंतर डावीकडे वळत गेली. आता डावीकडे तोंड वळवल्यास तिच्यासमोर प्रथम कोणती दिशा येईल? आग्नेयकडे पाठ करून उभी आहे म्हणजे कुठल्या दिशेला समजा बघा. आता इथं आग्नेय, आग्नेय इथं वायव्य. इथं आग्नेयकडे पाठ करून उभा आहे म्हणजे तिचं तोंड कुठं असेल? वायव्य दिशेकडे असेल. ती एकदा उत्तरेकडे काटकोनात वळली. उत्तरेकडे काटकोनात वळली, उजवीकडे काटकोन म्हणजे उजवा हात कुठला असेल तिचा? इकडचा हात, हा साईडचा हात. उजवीकडे काटकोनात म्हणजे हे 45 आणि हे 45 म्हणजे ती कुठे गेली? इथं गेली. कुठल्या दिशेला आली? इथं ही नैऋत्य आणि ही ईशान्य दिशेला आली. मग 4 वेळा काटकोनाच्या निम्मे अंतर म्हणजे 45 सेमी, 45 अंश. निम्मे अंतर डावीकडे वळत गेले. आता ईशान्य दिशा म्हणजे तिची डावी दिशा कुठली? इकडं उत्तरेकडे येते. मग इथून एकदा 45 अंश, त्यानंतर इथून एकदा 45, दोनदा झालं. इथून एकदा 45 अंश, तीनदा झालं. इथून एकदा 45 अंश. आता अंतर निम्मे वळत गेले. आता डावीकडे तोंड वळवल्यास तिच्यासमोर प्रथम कोणती दिशा येईल? आता जर तिने डावीकडे तोंड, प्रथम कुठली दिशा येणार आहे तिच्याकडे? दक्षिण दिशा येणार आहे. खालची आहे ती कुठली दिशा आहे? दक्षिण आहे. तिनं शेवटी कुठे आली? ती नैऋत्येकडे. नैऋत्येकडून डावीकडे म्हटल्यानंतर, नैऋत्येकडची डावी दिशेकडे वळी म्हटल्यानंतर तिचं तोंड कुठे येणार? इकडे येणार, दक्षिणेकडे येणार. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न 13 बघा. मावळत्या सूर्याच्या दिशेत उजवा हात असलेला राजेंद्र 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला. आता उजवीकडे मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा येईल? सूर्य कुठल्या दिशेला मावळतो? पश्चिमेला मावळतो. पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. तर आता इथं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. इथं आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य.
त्याचा मावळत्या सूर्याच्या दिशेने उजवा हात आहे. इकडं जर उजवा हात असेल तर त्याचं तोंड कुठे असेल? इकडे डावा हात आहे. त्याचं तोंड कुठे असणार आहे? दक्षिणेकडे असणार आहे. असलेला राजाने 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला. तर त्याची डावी बाजू कुठली येणार? ह्या साईडची बाजू, पूर्वेकडची बाजू. 2 वेळा उजवीकडे, आता तो डावीकडे काटकोनात वळला 2 वेळा, इथून इथपर्यंत. हे 45 हे 45 म्हणजे पूर्वेकडे इथं गेला काटकोनात 90 एकदा वळला, आणि इथून परत इकडं 2 वेळा. म्हणजे आता तो त्याचं तोंड कुठे असेल? उत्तरेकडे. आता उजवीकडे मान वळवत नेल्यास फक्त इकडं उभा आहे, पण त्याची मान त्यानं जर उजवीकडे वळवली तर त्याचं तोंड कुठे येते? ईशान्येला येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तो उत्तरेकडे उभा आहे, परंतु त्याने मान वळवली उजवीकडे म्हणल्यावर त्याचा चेहरा कुठे येणार? तोंडासमोर कुठली दिशा येणार? ईशान्य दिशा येणार. प्रश्न 14 बघा. सोबतच्या आकृतीत जी पासून एच पर्यंत जाताना किती वेळा ईशान्य दिशेत आपण चालत जातो? ईशान्य दिशा म्हणजे कुठली दिशा? हे बघा, हे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ईशान्य दिशेस किती वेळा जातो? आता इथं एकदा ईशान्य दिशेस जातो. ही म्हणजे ईशान्य दिशा. त्यानंतर इथं 2दा, त्यानंतर इथं 3दा, म्हणजे 3 वेळा चालत जातो. प्रश्न 15 बघा. प्रश्न 14 मधील आकृतीत जी पासून एच पर्यंत जाताना कोणत्या दिशेला चालणे होत नाही? आता बघा, इथं जातो आपण, कुठल्या दिशेला जातो? इकडं म्हणजे वायव्य दिशेला जातो. त्यानंतर इकडं ईशान्य, त्यानंतर इकडं कुठल्या दिशेला जातो? पश्चिम. आपण दिशा सगळ्या लिहून घेऊ म्हणजे कुठली दिशा राहते आपल्याला समजायला सोपं जाईल. त्यानंतर इकडं जातो म्हणजे कुठल्या दिशेला जातो? वायव्य. त्यानंतर इकडं जातो म्हणजे कुठल्या दिशेला जातो? पूर्व दिशेला जातो. त्यानंतर इकडं जातो म्हणजे कुठल्या दिशेला जातो? ईशान्य दिशेला जातो. त्यानंतर असं खाली जातो म्हणजे आग्नेय दिशेला जातो. त्यानंतर इकडं जातो म्हणजे पूर्व दिशेला जातो. त्यानंतर वरती जातो म्हणजे उत्तर दिशेला जातो. त्यानंतर इकडे जातो म्हणजे ईशान्य दिशेला जातो. म्हणजे कुठली दिशा राहते? पूर्व आली, त्यानंतर पश्चिम आले का? आले, पश्चिम पण झाले. दक्षिण आहे का? दक्षिण दिशेला जात नाही, परंतु दक्षिण पर्याय दिलाय का? नाही. त्यानंतर उत्तर दिशेला पण जातो. आता आग्नेयमध्ये बघा, आग्नेय दिशेला जातो. पहिला पर्याय आग्नेय, त्या आग्नेय दिशेला पण जातो. आग्नेय दिशेला म्हणजे पहिला पर्याय योग्य नाही. नैऋत्य दिशेला जातो का आपण? नैऋत्य दिशेला जात नाही. नैऋत्य आहे का याच्यामध्ये? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अशा प्रकारे 1 ते 15 प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत. या पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जाईल.